नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मका पिकाच्या प्लॉटवर आलेलो होतो. शेतकरी मित्रांनो, लहान अवस्थेत मका आहे तरी पण तुम्ही आणि स्टंप वगैरे चांगले बनलेले आहे. त्याच्यानंतर त्याचं जर पाहिलं तर पूर्ण मका हा पूर्ण हिरवागार आपल्याला चमकतोय. तर शेतकरी मित्रांनो, आणि विषय एवढा जे बुराटची जमीन आहे तरी पण आपल्याला क्वालिटी जी मक्यामध्ये हवी असते ते आपल्याला इथं पाहायला मिळते. तर स्टंप जर पाहायला गेले तर अशा पद्धतीने स्टंप हे चांगल्या पद्धतीने बनलेले आहे. तिकडचंही पाहायला असे स्टंप आपल्याला चांगल्या पद्धतीने हे बनलेलं पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, स्टंप बनण्यासाठी मक्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येण्यासाठी आपल्याला आपली जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य हवे ते जर कळालं आणि जे झाड असतं मक्याच्या झाडामध्ये कोणते अन्नद्रव्य हे जास्त प्रमाणामध्ये आहे, कोणते अन्नद्रव्य कमी प्रमाणामध्ये, जर संतुलित प्रमाणात जे अन्नद्रव्य हवं असतं त्याचं जर पूर्तता झाडाला झाली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मक्याचं उत्पादन हे मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, जमिनीत कोणतं अन्नद्रव्य कमी आहे त्याच्यानंतर त्याची डेफिशियन्सी ही आपल्या पिकामध्ये दिसत असते. ते जर अन्नद्रव्य तुम्ही दिलं तर चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.